आज आता आपला 6वा समास चालू आहे. दशक 9वा ना मला वाटतं. आता 6वा हा गुणनिरूपण नावाने समास आहे. आत्तापर्यंत ज्ञानाचा दशक होऊन गेला, तसा तो पुढे आहे 9वा 10वा. पण जो झालं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ज्ञान, पंचमहाभूत, त्याच्यानंतर एकूण प्रकृती, तिचं स्वरूप, जगाची उत्पत्ती, विश्वाचा विस्तार, हे सगळं थोडं 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 करत आपल्याला आत्तापर्यंत पुष्कळचं सांगत आणलं. आता 10व्या दशकामध्ये ते आपल्याला तर त्याला ज्ञानाचा दशकच म्हटलं आहे. तर त्या दशकामध्ये तर ते पुन्हा वेगळं ज्ञान सांगतील, पण आता इथे सुद्धा ते आपल्याला ज्ञानच सांगतायत. म्हणजे या ठिकाणी सुद्धा ज्ञान याचा अर्थ आत्ता जो भाग सांगणार आहे तो त्यांच्या दर्शनाचा भाग, म्हणजे वेदांताचा भाग. म्हणजे जग कसं उत्पन्न झालं, परमात्मा आणि ही सृष्टी याचा संबंध कसा. कारण त्यांनी संबंध म्हणजे त्यांनीच निर्माण केलं आहे, पण प्रत्येकजण आपल्या परीने ते कोडं सोडवतो, आपल्या आपल्या बाजूनी त्या विषयावरती मांडणी होते. आता तिथे प्रकृती कशी समजायची, तिला माया म्हणायचं का तिला भगवंताची सेविका म्हणून रमा म्हणायचं का, परमेश्वराशी ती अविभक्त आहे असं म्हणायचं, वेदांती काय म्हणतात, सांख्य काय म्हणतात, या सगळ्या अलीकडच्या किंवा महाराष्ट्रातल्या किंवा जवळजवळ भारतभरातल्या सगळ्या संतांनी हा जो विषय आहे हा आमच्या वेदांत पद्धतीने मांडला आहे. वेदांत म्हणजे उपनिषदाचं तत्त्वज्ञान. तर त्या वेदाचा अंतिम भाग म्हणून त्याला आपण वेदांत म्हणतो, आणि तो वेदांत म्हणजे उपनिषद आहे. पण मांडताना उपनिषदाचं तत्त्वज्ञान हे सांख्यांच्या भूमिकेतून मांडलेलं आहे. म्हणजे सांख्यांना कुठे मर्यादा पडते. आपल्याकडे ब्रह्मसूत्रामध्ये त्यांनी सांख्यांना प्रधान मल्ल असं म्हटलं की प्रधान मल्ल निगृहण न्याय. म्हणजे प्रधान मल्लाला एकदा जे चितपट झालं त्याच्याशी, की त्याला एकदा चित केलं, हे पाडलं किंवा जिंकलं की मग दुसरे काय सगळे बाकीच्यांनी त्याच्याबरोबर कुस्तीला खेळावी, पण मुख्याशी कुस्ती झाली, विषय संपला. तसा ह्या वादविवादामध्ये ते त्याला प्रधान मल्ल निगृहण न्याय असं म्हणतात, की त्याला त्याचं निर्ग्रहण झालं की संपलं, मग आता विषय शिल्लक राहत नाही. तसं या सांख्यांना बरोबर ते ईश्वर मानतच नाहीत. वेदांत्यांचं एक काम आहे की सांख्यांना सेश्वर बनवणं आणि सांख्य तत्त्वज्ञान आपल्या हातून न सोडणं. कारण सांख्य आणि वेदांत याच्यात काही फरक नाही. फक्त सांख्यांनी ईश्वर मानला नाही. सांख्यांची रचना ही प्रकृतीला प्रधान मानून आहे. प्रकृती या जगाची उत्पत्ती करते असं सांख्य म्हणतात, आणि वेदांती ती परमेश्वरापासून होते, ती त्याची माया आहे. दैवी हेश गुणमयी मम माया दुरत्यया. भगवंतांनी त्याला दुरत्यया असं म्हटलेलं आहे, की ती ओलांडणं फार कठीण आहे. पण ती कशी आहे, ती दैवी आहे. ती माया जी आहे ती कुणापासून निर्माण झाली आहे, अलौकिक अशी आहे. तिचं लौकिक स्वरूप नाही आहे. असो, आता आपला तो विषय नाही. आपला विषय फक्त एवढंच आहे की आता समर्थ या ग्रंथामध्ये त्यांच्या दृष्टीने आता त्यांचं दर्शन मांडत आहे. दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान. आता आपल्याला इथे दुसरा पर्याय काही नाही आहे. आता सरळ तत्त्वज्ञान जसं आहे तसं ओळीने जाणून घेणं. कारण आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला तुकड्या तुकड्यांनी रंजक करून एकाच ठिकाणी सगळा विषय फार कॉन्सन्ट्रेटेड, अगदी अर्क किंवा सार रूपाने किंवा त्याच्या मूळ रूपाने त्यांनी फार अवघड करून मांडला नाही. पण आता इथे सोपं करायला त्यांना जागाच नाही आहे, आणि त्यामुळे त्यांनी जसं तत्त्वज्ञान आहे, जशा एकाखाली एक पायरी आहे तशा पायऱ्या त्यांनी घेतल्या आहेत. ते म्हणतात गुणरूप निरूपण. आता गुणाच्या रूपांचं निरूपण. का बरं गुणाच्या रूपांचं निरूपण? कारण ही प्रकृती जी आहे ती त्रिगुणमय आहे. तर तिच्यामध्ये 3 गुण निवास करतात. आता ते कसे आहे ते रांगेने पुढे आलंच आहे. तर त्या त्रिगुणापासून ही सगळी सृष्टी कशी निर्माण होते हा विषय आता इथे सांगणार. आता आपण एक एक मुद्दे लक्षात ठेवत पुढे जायचं. आता त्याच्यामध्ये असं आहे
की गुणरूप निरूपण असं समासाचं नाव आहे. म्हणजे गुण कोणते? तर त्रिगुण. त्रिगुण म्हणजे आपल्याला माहिती आहे, तो काय आपल्याला न माहीत असणारा विषय नाही आहे. सत्व, रज आणि तम. तर या गुणांच्या विषयी निरूपण. श्रीराम आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार तेथे वायोचा विकार तैसी मूळ माया. आणि त्यांनी जसं सांगितलंय तसं आपण घेत जाऊ. अवघड वाटलं आपण त्याचं स्पष्टीकरण पुन्हा करू. कारण आत्तापर्यंत हे तत्त्वज्ञान आपण अनेक प्रकारांनी समजून घेतलंय. समर्थांनी आपल्या पुढे ते विवरून मांडलंय. आणि त्यामुळे आकाश जैसे निराकार, आकाश जसं निराकार आहे तसं काय निराकार आहे? परब्रह्म निराकार आहे. ईश्वर नाही, त्याला ईश्वर म्हणायचा नाही, त्याला परब्रह्मच म्हणायचं ते, किंवा ब्रह्म नुसतं म्हणायचं. तर आकाश जसं निराकार आहे तसा ब्रह्माचा विचार नाही, तसं परब्रह्म निर्विकार आकाररहित असं आहे, निराकार आहे. तेथे वायूचा विकार तैसी मूळ माया. आकाशात काय उत्पन्न होतं? आकाशात वायू उत्पन्न होतं. कारण नाहीतरी जी 5 महाभूत आहेत त्याच्यामध्ये आकाश हे मूलभूत आहे. आता आकाशातून काय निर्माण होतं? तर वायू. पण कुठे निर्माण होतो? त्या अवकाशाच्या पोकळीमध्येच तो वायू निर्माण होतो. निर्माण होतो म्हणजे त्या वायूचं वैशिष्ट्य काय आहे? त्या वायूचा गुणधर्म काय आहे? आकाशाचा गुणधर्म जसा शब्द आहे किंवा आकाशाचा गुणधर्म जसं व्यापकता आहे किंवा आकाशाचा गुणधर्म जसा सर्वत्र भरून राहणं आहे, ते सूक्ष्मात पण भरून आहे, ते स्थूलात पण भरून आहे. समर्थांनी ते सगळा विषय मागे मांडून आपल्याला सांगितला. तसा वायूचा गुणधर्म काय आहे? वायूचा गुणधर्म स्पर्श आहे. आपण माहिती आहे शब्द स्पर्श म्हणजे वायूचा तन्मात्र स्पर्श आहे. आता वायूचा तन्मात्र जसा स्पर्श आहे तसं वायूचं आणखीन लक्षण काय? वायू गतिमान नाही. वायू स्तब्ध कधीच असत नाही, कुठे ना कुठेतरी त्याला गती आहे. आज आमच्या इथे वायूला स्तब्धता असेल तर कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी तो गतिमान असेल. म्हणजे वायू गतिमान नाही असं कधी होतच नाही. वायू गतिमान आहेच आहे. आणि त्यामुळे वायूचा गतिमानता हा एक गुणधर्म आहे. आता तो त्यांनी इथे कसा सांगितला की येथे वायूचा विकार तैसी मूळ माया. म्हणजे आता पुन्हा सोपं काय? तर आकाश जसं निराकार आहे, आकाश म्हणजे जशी पोकळी आहे, तसं वायू म्हणजे वायूला गती आहे. वायूचा गुणधर्म स्पर्श आहे. आणि त्यामुळे हा जो वायू आहे तो कुठे निर्माण होतो? तो आकाशाच्या पोकळीत निर्माण होतो. तो नुसता निर्माण होत नाही, तो त्याच्या गतीनेच निर्माण होतो. तो नुसता स्थिर निर्माण होऊन राहिला आहे वर्षानुवर्ष आणि मग केव्हा तरी गतिमान झाला असं नाही. त्याला प्रतिक्षणी त्याच्यामध्ये प्रवाह आहे. त्याच्यामध्ये हे कशाकरता सांगितलं की ह्या प्रकृतीमध्ये सुद्धा प्रतिक्षणी बदल आहे. ती सुद्धा अशी सातत्याने जशी आहे तशी राहते, नित्य नूतन. माऊलींनी तर सुरुवातीला म्हणजे ग्रंथाच्या आरंभी ज्ञानेश्वरीच्या त्यांनी म्हटलं आहे की हे तत्त्वज्ञानाचं स्वरूप देवी तुला काय सांगू. पार्वती म्हणते मला हे तत्त्वज्ञान समजावून सांगा. तेव्हा ते म्हणतात मी तुला समजावून सांगतो, पण म्हणाले तुला त्याच्या स्वरूपाबद्दल काय सांगू देवी. तुझ्या सौंदर्यासारखं हे नित्य नूतन आहे. म्हणजे देवी तुझं रूप जसं नित्य नूतन आहे तसंच हे तत्त्वज्ञानसुद्धा नित्य नूतन आहे. प्रत्येक जण तेच सांगतोय, पण ती ऐकण्यामधली मजा किंवा तो आनंद काही कुठे संपत नाही. तर तसं यांनी इथे सांगितलं की म्हणाले येथे वायूचा विकार तैसी मूळ माया. मूळ माया कशी आहे? जसा वायूला विकार आहे. म्हणजे काय झालं? ह्या मूळ मायेच्या ठिकाणी विकार निर्माण करणारं काहीतरी आहे. मूळ माया त्या परमात्म्यापासून निर्माण झाली आहे. हे कोणाचं? हे वेदांत्यांचं भाष्य, हे सांख्यांचं नाही. वेदांती म्हणतात परमेश्वरापासून माया निर्माण झाली. समर्थ काय म्हणतात? आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार. परब्रह्म कसं आहे? आकाशासारखं निराकार आहे. तेथे वायूचा विकार, आकाशात वायू उत्पन्न झाला. तैसी मूळ माया. मूळ माया कुठे उत्पन्न झाली? परब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न झाली. का आपण हे विचारात घ्यायचं? समजा आपण दासबोधाचा अभ्यास करतो आणि आपण जर समजा सांख्य दर्शन घेतलं आणि वाचायला लागलो तर आपल्याला तो बारकासा भेद लक्षात ठेवला पाहिजे की आपल्याला वेदांताप्रमाणे तत्त्वज्ञान मांडायचं आहे.
सांख्यांप्रमाणे नाही. सांख्यांच्या इथे प्रकृती प्रधान आहे असं म्हणून तत्वज्ञान मांडलं जाईल. इथे परमात्मा प्रधान आहे असं म्हणून तत्वज्ञान मांडलं जाईल. इथे काय आता प्रकृती पुरुष ही भानगड इथे काही येणार नाही, कारण त्यांना मांडायची तर ते पुढे मांडतील, पण त्यांनी विषय इथं सोडवून टाकला. तो कसा सोडवला? जसा आकाशात वायू उत्पन्न होतो तसं परब्रह्माच्या ठिकाणी माया उत्पन्न, संपला विषय. माया उत्पन्न होते. आता मायेच्या पुढे काय सोडवायचं असेल तो प्रत्येक संत आपापल्या आवडीने सोडवेल. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी प्रकृती पुरुषांनी सोडवलं, त्यांनी अधिक सांख्यांकडे जाऊन सोडवले. तर तुकाराम महाराजांनी हे सोडवायच्या भानगडीतच ते पडले नाही. आपण नेहमी सांगतो तसं की ही सगळी मोठी मोठी संत मंडळी आहेत, पण या सगळ्या संत मंडळींनी ज्यांनी अभंगाचा आश्रय केला आणि ज्यांनी तत्त्वज्ञानाची मांडणी घेतली, त्यांनी तत्त्वज्ञानाची मांडणी करताना तत्त्वज्ञानासारखं सोडवलं. पण संतांनी आम्हाला उपदेश करताना तत्त्वज्ञान सोडवायला घेतलेलं नाही. त्यांनी फक्त आपली अनुभूती घेतली की त्यांना त्या ब्रह्माची अनुभूती कशी आली, ती अनुभूती डोळ्यापुढे ठेवून त्या अनुभूतीच्या माध्यमातून बाबा रे तू हे कर. म्हणजे केल्या दोनच गोष्टी. एक गोष्ट केली ती आम्हाला अनुभूती सांगितली. कोणती सांगितली? जी त्यांना आली ती सांगितली. या संतांनी आपल्या तोंडाने 50 वेळा म्हटलं नाही की ही माझी अनुभूती आहे, ही माझी अनुभूती. येऊन गेलं. तर तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे की हा अनुभव आनंदाचे डोई आनंद तरंग तुका आकाशा एवढा वगैरे वगैरे अशा अनेक ठिकाणी विषय आला नाही असं नाही, परंतु ही माझी अनुभूती आहे. पण समर्थांनी मात्र इथे 10 वेळा माझी अनुभूती म्हटलं नाही, पण समर्थांनी अनेक वेळा गोष्ट काय सांगितली आपल्याला? प्रत्यय घ्या. प्रत्यय घ्या म्हणजे तुम्ही अनुभव घ्या. हा अनुभव आम्ही घेतला की नाही ते एक त्यांचं वेगळंच धोरण आहे. समर्थांची मांडणी एक वेगळीच आहे, ती धाटणीच वेगळी आहे. त्यांनी सांगितलं मी अनुभव घेतला, माझा अनुभव तुम्हाला सांगतो. कशाकरता माझ्यावर विश्वास ठेवता? ठेवू नका. तुम्ही तुमचा अनुभव घ्या. आणि म्हणून तुम्ही तुमचा अनुभव घ्या सांगताना मी अनुभव घेतलेलाच आहे, आता तुम्हाला घ्यायचा आहे. प्रश्न एवढाच आहे. आता आपण कशाकरता हे बोललो याचं कारण असं की संतांचं सगळंच वाङ्मय वाचताना आपल्याला हे भेटेल असं नाही. हे आत्ता भेटलं म्हणून सगळीकडे ते असंच मांडतील असं पण नाही. आणि म्हणून आता इथे या ठिकाणी चाललाय हा विषय, जसा चाललाय तसे आपण पुढे जाऊ. संतांचा उपदेश हा स्वानुभवातून असतो, ही त्यांची मांडणीची मूळची पद्धत. त्यामुळे प्रत्येक संतांनी अभंग रचले. जसा तुकारामांचा गाथा आहे तसा ज्ञानदेवांचा गाथा आहे, तसा सोपानदेवांचा गाथा आहे, तसा निवृत्तीनाथांचा गाथा आहे, मुक्ताबाईंचा गाथा आहे, नामदेवांचा गाथा आहे, कुणाचा नाही. या सगळ्या संतांनी जो उपदेश केला आहे, आपली अनुभूती आणि आम्हाला बोध हे दोनच पातळी. त्यांना हे असं सृष्टी आहे, तशी सृष्टी आहे, ती तशी रचली, त्यांना याच्यात काही रस नाही. ते तत्त्वज्ञान असं मांडतच नाही. ते तत्त्वज्ञान त्यांच्या अनुभूतीतून मांडतात. त्यामुळे अभंग वाचताना नेहमी एक दृष्टी आपण आपली स्वच्छ ठेवावी की या ठिकाणी काही जरी तत्त्वज्ञानाचा विषय आला तरी मांडणी तत्त्वज्ञान सांगण्याकरता नाही आहे, मांडणी आमच्या बोधाकरता. आम्हाला बोध करण्याकरता जे त्यांना मांडायचं ते मांडतात. इथे समर्थ सरळ तत्त्वज्ञान सांगताय. इथे मांडणीन बोधन दुसरी काही ह्याला त्याला कशाला जागा दिली नाही. ही मांडणी कुठल्या पद्धतीने? ही सांख्यांना नाही, वेदांत म्हणजे वेदांत. म्हणून ब्रह्मापासून म्हणजे परब्रह्मापासून माया उत्पन्न झाली. जसा आकाशाच्या ठिकाणी विकार उत्पन्न झाला तसा परब्रह्माच्या ठिकाणीच विकार उत्पन्न झाला. हे सरळ सांगून अगदी थेट विषय ब्रह्मापाशी भिडवला. का? त्याचं कारण शंकराचार्यांना परब्रह्माला विकार निर्माण झाला मान्य नाही आहे. तो मान्य नाही म्हणून काय केलं की परब्रह्म शबलित झालं. माया त्याला जी सत्वोपाधिक माया आहे ती त्या चैतन्याला भिडली, ती त्याच्याजवळ गेली, तिने त्याला उपाधी दिली. आणि म्हणून चैतन्याने जेव्हा उपाधी घेतली तेव्हा तो सगुण झाला. इथे ती भानगडच नाही. इथे ज्याला निर्गुण मानायचं आहे का सगुण मानायचं आहे, त्या परब्रह्माचं स्वरूप काय समर्थ म्हणतात आम्हाला त्याच्याशी घेणं देणंच नाही. त्या ब्रह्माला तुम्हाला काय जाणायचं ते तुम्ही त्याची चर्चा करत बसा.
पण ती माया आली कुणापासून? तर परब्रह्मापासून. म्हणजे जर कुणी दासबोधाचा अभ्यास करत असेल तर लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की तत्वज्ञान पाहताना आपण जर इतर ग्रंथांचा संदर्भ घेतला तर ते काय भूमिकेतून तत्वज्ञान मांडताहेत हे लक्षात घेऊन त्याचा संदर्भ दिला पाहिजे. नाही तर समर्थांच्या तत्वज्ञानापासून ते वेगळं होईल. आणि म्हणून लक्षात ठेवावं की तत्वज्ञान मांडताना हे दासबोधी असे बोलले. आणखीन स्पष्ट केलं. काय सांगितलंय? हे दासबोधांनी सांगितलंय. हे सांगितले म्हणून उपनिषद हेच सांगतील असं नाही. कोणत्या उपनिषदामध्ये काही वेगळं येईल असंच येईल असं नाही आहे. आलेलंच आहे की प्रकृतीपासून जगाची उत्पत्ती झाली असं उपनिषदांनी म्हटलं एखाद्या. म्हणजे मग ती प्रकृतीपासून झाली का? नाही झाली. मग त्याच्याकरता ब्रह्मसूत्र नाही. समर्थ म्हणतात तुम्हाला घोटाळ्यात मी पाडत नाही, तुम्हाला स्वच्छ सरळ तत्वज्ञान बाळगोत पद्धतीने ठोक सांगतोय. म्हणून ते म्हणतात हे दासबोधी असे बोलले. ही जी भूमिका आहे ही दासबोधाची भूमिका आहे. ज्ञानदशकी प्रांजळ केले. आता भूमिका इथे मांडतोय. पुढे 10वा दशक येईल. तो ज्ञानाचा दशक आला की त्याच्यात मी अधिक स्पष्टीकरण करून तुम्हाला हाच विषय समजावून सांगेन. मूळ मायेत दाखविले पंचभूतिक. आता आम्ही काय दाखवलं किंवा आम्ही काय केलं तर मूळ मायेच्या ठिकाणीच आम्ही पंचमहाभूत दाखवली. म्हणजे मूळ मायेतच पंचमहाभूत आहेत असं आम्ही म्हटलं. एवढंच आत्ता लक्षात ठेवायचं. आता पुढे काय विस्तार करून सांगतील ते बघतील. पण मूळ मायेत लगेच पंचमहाभूत कशी येतील? हे तर वर इथे गुणक्षोभिणी ही प्रकृती पुढे सांगता येते आपल्याला. तेथे जाणीव तो सत्वगुण. आता गुणांची व्याख्या सांगते. दासबोधांनी काय व्याख्या केली ते सांगतात. दासबोधाची व्याख्या अशी आहे की जी जाणीव. जाणीव म्हणजे ज्ञान. ज्ञान काय आहे? सत्वगुण हे ज्ञान आहे. एवढीच व्याख्या. समर्थ फार व्याख्या मोठमोठ्या करतच नाही. भक्त विभक्त नव्हे तो भक्त समजू. भक्ताची व्याख्या समर्थांची इतकी सुटसुटीत आहे. जो विभक्त नाही आहे तो भक्त आहे पास. तसं इथे सत्वगुण म्हणजे काय? सत्वगुणाची व्याख्या काय? तर जाणीव म्हणजे सत्वगुण. संपूर्ण झाली व्याख्या. मध्य तो रजोगुण. मध्य म्हणजे काय? जाणीव आणि नेणीव हे एकमेकांच्या विरुद्ध आहे. आता ज्याच्यात जाणीव पण आहे नेणीव पण आहे त्या दोघांचं मिश्रण आहे. असा मध्य कोण आहे? रजोगुण आहे. म्हणजे सत्वगुण म्हणजे केवळ जाणीव, तमोगुण म्हणजे केवळ नेणीव आणि रजोगुण म्हणजे जाणीव आणि नेणीव या दोघांचं मिश्रण आहे. आता म्हणाल तेथे कैची जाणीव तरी ऐका याचा अभिप्राव. पिंडी महाकारण देही सर्व साक्षिणी अवस्था. म्हणाल तेथे कैची जाणीव. अहो म्हणाले आता इथे नेणीव तमोगुण जाणीचे श्रुती वाचलं नव्हतं आपण. म्हणाल तेथे कैची जाणीव. आता जीवाच्या ठिकाणी, गुणांच्या ठिकाणी, प्रकट जगताच्या ठिकाणी तुम्ही जर म्हणाल की जाणीव कुठे बघायला मिळणार आहे म्हणजे निखळ ज्ञान कुठे बघायला सांगतो म्हणाले तरी ऐका याचा अभिप्राय. तरी याच्याविषयीचं माझं मत आपण ऐका. पिंडी महाकारण देही. आता पिंडामध्ये ती जाणीव कुठे आहे? पिंड म्हणजे हा देह. व्यक्ती. व्यक्ती म्हणजे अभिव्यक्तीतलाच व्यक्ती शब्द आम्ही व्यक्तीच्या ठिकाणी वापरला आहे की व्यक्ती म्हणजे प्रकटीकरणाला येणं. हा देह हे त्या जीवात्म्याचं पांचभौतिक प्रकटीकरण आहे. कारण जीवात्मा त्यात राहिला आणि त्यांनी हा देह धारण केलेला आहे. म्हणजे आता इथे ह्या पिंडामध्ये, पिंड म्हणजे या देहामध्ये आता काय? महाकारणे देही. आता महाकारण देही त्याने आता महाकारण म्हणतो आपण. आता आपल्याला माहिती आहे देहाच्या अवस्था किती आहेत? 4 आहे. एक स्थूल आहे, दुसरी सूक्ष्म आहे, तिसरी कारण आहे आणि चौथी महाकारण आहे. आता हा जाणीवेचा भाग किंवा ज्ञानाचा भाग कुठे आहे? पिंडामध्ये किंवा देहामध्ये. तो महाकारण देहाच्या ठिकाणी आहे. महाकारण देहाच्या ठिकाणी आपल्याला निखळ जाणीव बघायला मिळते. म्हणजे या देहाचं जे महाकारण रूप आहे ते निखळ जाणीवेचं म्हणजे कुणाचं? सत्वगुणाचं. ते शुद्ध सत्वगुणाचं रूप आहे. आता इथे संपला आपण पुढे जाऊ. तैसी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे देह महाकारण साचे म्हणून तेथे जाणीवेचे अधिष्ठान आले. तैसी मूळ प्रकृती. त्याचप्रमाणे ही जी मूळ प्रकृती आहे तिच्या ठिकाणी ब्रह्मांडीचे देह. आता ती मूळ प्रकृती ब्रह्मांड निर्माण करते.
त्या ब्रह्मांडाला देह आहेत की नाही? आहेत. पण जसे आम्हाला 4 देह आहेत, की स्थूल आहे, सूक्ष्म आहे, कारण आहे, महाकारण आहे, तसे ब्रह्मांडाला कोणते 4 देह आहेत? मूळ प्रकृती आहे, अव्याकृत आहे, हिरण्यगर्भ आहे आणि चौथा विराट आहे. हे देह आहे. त्या ब्रह्मांडाचे देह आहे. ही जी प्रकृती आहे, ही जी ब्रह्मांड रूपाने प्रकट होते, ती मूळ प्रकृती. हे तिचं जसं जीवाच्या ठिकाणी महाकारण देह. म्हणजे आता एक जाता जाता, आपण फार खोलात नाही जायचं, पण जाता जाता एवढं लक्षात ठेवायचं की ह्या पिंडाच्या ठिकाणचे जे 4 देह आहेत ते पूर्ण चैतन्यमय आहेत. ते ब्रह्माचं चैतन्य आहे. आणि ते चैतन्य कसं आहे? स्थूलामध्ये सुद्धा ते चैतन्य भरून राहिलेलं आहे, सूक्ष्मामध्ये सुद्धा ते चैतन्य भरून राहिलं आहे, कारणदेहामध्ये सुद्धा ते चैतन्य भरून राहिलं आहे, महाकारण देहामध्ये तर केवळ शुद्ध सत्वरूपामध्ये भरून राहिलं आहे. सगळा व्यवहार चैतन्याशी अधिक भिडून आहे. का भिडून आहे? कारण चैतन्य नुसतं देहात वास करत नाही आहे, ते त्या चैतन्याला, या देहाला काही स्वातंत्र्य देण्याचं सामर्थ्य त्या जीवाने दिलंय ना आम्हाला सामर्थ्य. आपण आत्तापर्यंत तो विषय अनेक वेळा बघितला की जीव आपल्या बाजूनी काही करत नाही. नाहीतर खुनी माणसाला जीवाने खून करूच दिला नसता. कारण बाबा या देहाने तू हे वाईट कर्म करू नकोस, कारण तुला त्याचा शिक्षा भोगावी लागेल. पण जीव म्हणतो माझा प्रश्नच येत नाही. हा सगळा देह जो चालवतो, तो चालवणारा कोण आहे? तो चालवणारा जो आहे, निर्णय घेणारी बुद्धी आहे, आकर्षणाने ओढाताणी करणारी इंद्रिय आहेत, त्यांच्या ठिकाणी असणारं मन आहे, आणि या सगळ्यांच्या बरोबर यांनी दिलेली ऑर्डर, यांनी दिलेल्या सूचना पालन करणारा जीव आहे. तो म्हणतो काय सांगितलं? हा सुरा हातात आहे, ह्या सूर्याने भोसकायचं आहे. मग आता भोसकण्याकरता तो किती जोरात मारला गेला पाहिजे, त्याची काय क्रिया झाली पाहिजे? तो सांगतो तुम्हाला भोसकायचं आहे ना, माझं काम एवढंच आहे की मेंदूला सूचना द्यायची की हा भोसकायचा आहे, मरेपर्यंत त्याला मारायचं आहे. झालं घ्या, ही सूचना दिली. मग आता त्या जीवाने ज्या देहाचा आश्रय केला आहे त्याच देहाला बंदिवासात पडायचं. मग तो जीव सांगतो का की आपल्याला बंदिवासात पडायला नको म्हणून तू त्याचा खून करू नको, असं तो सांगत नाही. त्याचं कारण तो त्या सगळ्यामध्ये उदासीन आहे. तो फक्त त्या प्रकृतीला शक्ती पुरवतो. देहाच्या ठिकाणी हे आपण अगदी बारकाईने लक्षात ठेवायचं की तो ते जे चैतन्य आहे, ते चैतन्य म्हणून कार्य करताना ते प्रकृतीशी फक्त सूचना मानण्यापुरतं उपाधीने जोडलेलं आहे. ते फक्त सूचना मानतं, दुसरं ते चैतन्य काही करत नाही. जसं प्रकृती सांगते तसं करतं. आता ब्रह्मांड कुणाची निर्मिती आहे? परमात्म्याने प्रकृतीला निर्माण केलं आहे, आणि ती जी प्रकृती आहे ती हे सगळं ब्रह्मांड निर्माण करते. त्यामुळे तिने हे सगळं ब्रह्मांड जे निर्माण केलं आहे ते तिच्याकडून घडलं आहे. त्यामुळे निर्मिती कोणाची आहे? प्रकृतीची आहे. ते सगळं जे ब्रह्मांड आहे ते काही मोठं चैतन्यमय नाही आहे. लाकडाचं चैतन्य किती आहे? थोडं आहे. लोखंडाचं चैतन्य किती आहे? थोडं आहे. त्या सोन्याचं चैतन्य किती आहे? थोडं आहे. थोडं याचा अर्थ काय? पूर्णपणे सुप्त आहे. चैतन्य तिथे सुप्त आहे. तिथे काही आपल्यासारखं या जीवाच्या ठिकाणी जसं प्रकट आहे आणि ते जसं कार्यकारी आहे तसं काही ते प्रकट नाहीच आहे. ते काही ते प्रकट नाही आहे. आणि त्यामुळे ते चैतन्य हे सुप्त असल्यामुळे ती निर्मिती जी ब्रह्मांडाची, त्या ठिकाणी प्रकृतीचे 4 देह सांगितले. म्हणजे ब्रह्मांडाला मोक्षाला जाता येतं का? झाड मोक्षाला जातं का? झाड जात नाही. लाकूड मोक्षाला जातं का? जात नाही. कारण काय? ही प्रकृतीने निर्माण केलेली हा जो जीव आहे, ह्या जीवाच्या उपभोगाकरता निर्माण केलेली सगळी सृष्टी आहे. आणि म्हणून आता इथे ते सांगतात तैसी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे देह महाकारणसाचे. आता कुणाचा मूळ देह म्हणजे महाकारण देह आहे? कोण महाकारण देह आहे? तर तैसी मूळ प्रकृती. मूळ प्रकृती ही ब्रह्मांडाचा, ब्रह्मांडीचे देह. ब्रह्मांडीचे देह किती? 4.
त्यातला एक देह महाकारण साचे. कोण महाकारण आहे? तैसी मूळ प्रकृती. आता इकडे जसं यांनी सांगितलं महाकारण देह ही सर्वसाक्षिणी अवस्था आहे. ही सर्वसाक्षिणी अवस्था शुद्ध सत्वात्मक आहे. ते ज्ञानाचं स्वरूप आहे. ती पिंडाच्या ठिकाणी असलेली महाकारण ही देहाची चौथी अवस्था आहे. ब्रह्मांडाच्या ठिकाणी काय अवस्था आहे? ब्रह्मांडाच्या ठिकाणी पण 4 अवस्था आहेत. त्या 4 अवस्थांमधली महाकारण स्थिती म्हणजे मूळ प्रकृती आहे. म्हणजे मूळ प्रकृती बरोबर महाकारण देह, ते तिचं महाकारण देहाचं स्वरूप. म्हणून तेथे जाणीवेचे अधिष्ठान आले. म्हणजे मग जाणीव कोणाला आली? मूळ प्रकृती. जाणीव मूळ प्रकृतीला, बाकी कोणाला नाही. आता इथपर्यंत आपल्या लक्षात आलं. कोणाला अडचण आहे का ह्याच्यामध्ये? नाही लक्षात आलं तर इथेच सांगा, म्हणजे कसं आपला हा विषय पक्का होऊन जाईल. लक्षात आलं? म्हणजे महाकारण देह हा चौथा देह, सगळ्यात विकसित देह किंवा मूलभूत देह, ते जाणीवेचं स्वरूप. जीवाच्या ठिकाणी सुद्धा ते जाणीवेचं स्वरूप, ज्ञानाचं स्वरूप, ते शुद्ध ज्ञानाचं स्वरूप म्हणजे शुद्ध जाणीवेचं म्हणजे पूर्ण सात्विकतेचं स्वरूप. आता ही मूळ प्रकृती ही पण महाकारण देह आहे. ती ब्रह्मांडाचा महाकारण देह आहे. या ब्रह्मांडाच्या ठिकाणी असणारं जे मूळ स्वरूप आहे ज्ञानाचं जाणीवेचं, ते कसं आहे? ते शुद्ध सात्विक आहे. ते शुद्ध ज्ञानाचं स्वरूप आहे. असं जर नसतं तर आपल्याला या देहामध्ये समाधी किंवा ईश्वर प्राप्तीचा अनुभव आला नसता. या देहामध्ये महाकारण देह आहे म्हणून तो शुद्ध सत्वोपाधिक किंवा जो शुद्ध सत्वानी युक्त असलेला ईश्वराचा जो आविष्कार आहे तो रामाच्या रूपात होईल, कृष्णाच्या रूपात होईल, नाही विठ्ठलाच्या रूपात होईल, नरसिंहाच्या होईल, ते दर्शन घडलंच नसतं. कारण ते दर्शन जे आहे ते दर्शन कुणाला घडतं? जी शुद्ध सत्वाची जाणीव आहे त्याला. नुसता साक्षात्कार घडतो तेव्हा हिरण्यगर्भाच्या पातळीवर घडतो, पण जाणीवेच्या पातळीवर जेव्हा ज्ञान होतं ते ज्ञान आता प्रकृतीचं होत नाही. ते ज्ञान जे होतं ते परब्रह्माचं होतं. कारण आश्रय कोणाचा आहे? महाकारण देहाचा आहे. महाकारण देहाचा आश्रय म्हणजे काय आहे? शुद्ध सत्वाची जाणीव आहे. शुद्ध सत्वाची जाणीव असल्यामुळे त्या स्थितीमध्ये या देहात त्याचा अनुभव घेणं शक्य आहे, नाही तर घेता आलं नसतं. म्हणून संतांचा जो दृष्टिकोन आहे तो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावा की त्याचं जे दर्शन आहे ते दर्शन सगुणाचं आहे. कारण कुठल्या ना कुठल्या तरी गुणांच्या आश्रयाने तो दर्शन देतो. म्हणजे तो कुठे दर्शन देतो? हिरण्यगर्भाच्या पातळीवरती दर्शन देतो. पण संतांना ज्ञान कशाचं होतं? ज्ञान त्या परमात्म्याचं, त्या निर्गुण निराकाराचं होतं. का होतं? कारण त्या संतांचं जे अंतःकरण आहे ते शुद्ध सत्वगुणात आहे. म्हणून शुद्ध सत्वगुणाला, शुद्ध सत्वगुण कोण आहे? प्रकृती आहे. ती प्रकृती कोणापासून निर्माण झाली आहे? परमात्म्यापासून निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या शुद्ध सत्वगुणाला पोचलेला साधक हा त्या परब्रह्माचं ज्ञान किंवा जाणीव घेऊ शकतो आणि प्रकृतीला ओलांडून घेऊ शकतो. का ओलांडून घेऊ शकतो? कारण प्रकृती ज्या पातळीवर आहे त्या पातळीवर तो पोचलाच आहे आणि त्या पातळीच्या पलीकडे जाण्याचं त्याचं सामर्थ्य आहे. म्हणून तो त्या ब्रह्माला पाहतो. लक्षात ठेवा, हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत सगळ्या संतांनी आम्हाला तत्वज्ञान म्हणून सांगितलेलं आहे. हे संतांचं तत्वज्ञान. आता पुढे जाऊ आपण. असो मूळ माये भीतरी गुप्त त्रिगुण वास करी. आता पुढे आले का ते कशाच्या? आता मूळ मायेपाशीच आहे. म्हणजे आकाश आणि वायू, ब्रह्म आणि मूळ माया. आता मूळ मायेच्या ठिकाणी पंचमहाभूत तिच्या पोटात आहेत असं सांगितलं. या दुसऱ्या ओळीत सांगितलं त्यांनी आपल्याला मूळ मायेत दाखविले पंचभूतिक. आता इथे काय सांगतात? मूळ माये भीतरी गुण त्रिगुण, गुप्त त्रिगुण वास करतात. गुप्तपणाने त्रिगुण वास करतात. त्रिगुण कोणते सांगून झाले? जाणीव,
मध्यम आणि नेणीव. स्पष्ट होती, आता त्यांचा शब्द असंच आहे, स्पष्ट म्हणत नाही ते. स्पष्ट होती संधी चतुरी, जाणावी गुणक्षोभिणी. आता हे तिच्या पोटात आहेत. किती दिवस पोटात राहतात? ते म्हणाले जेव्हा संधी मिळते तेव्हा ते तिच्या पोटातून बाहेर येतात. तिच्या पोटातून बाहेर येण्याच्या प्रक्रियेला वेदांत काय म्हणतो? तिला गुणक्षोभिणी असं म्हणतो. त्या मूळ मायेला गुणक्षोभिणी माया, म्हणजे तिच्या पोटातून ते 3 गुण जेव्हा संधी मिळते तेव्हा ते बाहेर पडतात. जैसा तृणाचा पोटारा कळा, पुढे उकलो न होय मोकळा, तैसी मूळ माया अवलीळा गुणा प्रसवली. आता तृणाचा आपल्याला त्यांनी साधं उदाहरण सांगितलं आहे की गवतसुद्धा जेव्हा त्या तुऱ्याने बाहेर पडतं त्याच्या आधी खाली ते पोटरीवर आलेलं असतं. धान्याच्या बाबतीत हा शब्द सरळ वापरतात की आता कणसं जेव्हा यायला लागतात तर जे ज्वारीची धाटं आहेत किंवा ज्वारी उगवते आहे तर ज्वारीची स्थिती काय आहे? तर ज्वारी पोटरीवर आली आहे, म्हणजे तिच्या ठिकाणी आता कणसं धरायला लागलेली, तो फुगवटा आलेला आहे की ज्याच्यातून काही दिवसांनी कणीस बाहेर येईल. आणि म्हणून पोटरा कळा, पुढे उकलो न होय मोकळा. ती पोटरीवर आलेली कणसं पुढे मोकळी होतात, त्याच्यातून दाणे बाहेर पडतात. तैसी मूळ माया अवलीळा गुणा प्रसवली. तशीच ती मूळ माया ज्या स्थितीमध्ये काही त्यांनी मधले घोटाळे दुसरे शब्द वापरले नाही तर आपण पण नाही वापरायचे, आपण असंच जायचं. त्यांनी सांगितलं ती मूळ माया जी आहे ती तशीच त्या त्रिगुणांना घेऊन बसलेली आहे. योग्य संधी आली आणि ती प्रसवली की त्यांना ते गुण बाहेर पडतात. गुणा प्रसवली. मूळ माया वायू स्वरूप. पुन्हा आपल्याला अनुसंधान सोडत नाही त्या वायू स्वरूपाचं. ऐक गुणक्षोभिणीचे रूप. आता मूळ माया जर वायूसारखी आहे मागे सांगितलंय, आता त्या गुणक्षोभिणीचं रूप काय? म्हणजे त्यावेळी जी प्रसवते त्रिगुणांना त्यावेळेचं तिचं रूप काय? गुणविकार होताची अल्प गुणक्षोभिणी बोलीजे. केव्हा म्हणायचं म्हणाले? गुणांचे अगदी अल्प स्वल्प जरी विकार प्रकट होऊ लागले तरीसुद्धा तिला गुणक्षोभिणी असं म्हणा. आता हे आपल्याला सापडणं पाहणं अवघड आहे, सत्पुरुषांना सोपं आहे. कारण काय? सत्पुरुष त्या त्रिगुणाच्या पलीकडे जात. भगवद्गीताकारांनी सांगितल्याप्रमाणे त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्गी. तो त्रिगुण सोडून पलीकडे जातो. आणि त्रिगुण सोडून पलीकडे कोण जातो? तो जीव किंवा ते चैतन्य, जे चैतन्य कशातच अडकलेलं नाही, त्याला आता काही उपाधी नाही, काही नाही, काही नाही, तर तो व्यवहार करतो की नाही. आता ज्ञानेश्वर महाराज जगात राहत होते की नाही, त्यांनी सुद्धा म्हटलं की नाही मला मांडे खायचे, म्हणजे त्यांनाही भोजन आहे, त्यांनाही व्यवहार आहे. लोक व्यवहाराप्रमाणे आंघोळ करतील, चालतील, फिरतील, झोपतील, पाहतील, सगळे व्यवहार करतील. मग हे व्यवहार करतात म्हणजे काय? गुण थोड्या तर प्रमाणात प्रकटच होतात. गुणाच्या प्रकटीकरणाशिवाय व्यवहाराचा भाग राहतच नाही. दुसरा असं का म्हटलं आपण? ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण का घेतलं? कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की माझा जो देह आहे तो आता त्रिगुणाचा राहिलाच नाही, तो आता पंचमहाभूतांचा राहिलाच नाही. या देहामध्ये ना रक्त आहे, मांस आहे, वेद आहे, मज्जा आहे, आता यात काही नाही. याच्यामधून जसा कापूर भरावा किंवा त्याच्यामध्ये दूध आणि कापूर असावा असं काही सुगंधित द्रव्य आहे माना, काही माना, पण देहाला आकार राहिलेला आहे. आकार कसा आहे की वाऱ्याच्या बाहुलीनी खोळ घालावी, तिच्यावरती जसं काहीतरी. आता वाऱ्याच्या बाहुलीला काय आकार आहे, पण तिला मात्र खोळ घातली, म्हणजे तिने मात्र त्या बाहुली नावाने आकार त्या वाऱ्याने घेतला. असं माझ्याजवळ काही नाही, म्हणजे देह नावाची वस्तू इथे अस्तित्वात नाही, तरी व्यवहार करतात, तरी मांडे खायचे म्हणतात ना. म्हणजे काय आहे ते म्हणतात, जेव्हा हा व्यवहार दिसतो तेव्हा तिथे गुणांचा प्रत्यय येतो. म्हणजे ज्या साम्यावस्थेला गुण आहेत त्याच्यामध्ये तारतम्य येतं, तिथे हालचाल होते. माऊलीला तेवढीच हालचाल करावी लागते, पुन्हा साम्यावस्था तशीच आहे. आम्हाला दाखवण्याकरता व्यवहार आहे. त्यांच्या पातळीवर ते काय करत असतील तो आणखीन वेगळा विषय आहे.
तत्वज्ञानाच्या पातळीवर सोडवायला बसवलं तर काय विचार करावा लागेल हा विषय आहे. म्हणून ते आपल्याला सांगतात गुणविकार होताची अल्प, थोडासा फरक पडला, फार काही झालं नाही, अगदी थोडं इकडे इकडे झालं की त्याबरोबर काय झालं म्हणाले ते गुण प्रकट झाले. आणि ते इकडे इकडे पुन्हा असं झालं, संपले ते गुण, पुन्हा मूळ अवस्थेला गेले. म्हणजे संतांच्या ठिकाणी आपल्याला आपल्या बाजूनी जर संतांच्या जीवनात ते व्यवहार कसा करतात हे समजून घ्यायचं आहे. असं जर आपण म्हटलं तर आपल्याला असं समजावं लागेल की समत्वम योग उच्यते. योग म्हणजे समत्वाला येणं आहे. हे सगळे गुण त्यांच्या ठिकाणी समत्वाला आले आहेत, पण तरीसुद्धा ते व्यवहार करतात. म्हणजे त्यांच्या ठिकाणी व्यवहारापुरते गुणांचं प्रकटीकरण होतं, गुण विकाराला येतात, गुण विकृत होतात. म्हणजे लहान मोठे तारतम्यांनी ते प्रकट होतात. भोजन करायचं आहे प्रकट झाले, अमुक एक काही व्यवहार करायचा आहे प्रकट झाले. आता पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव मिश्रित चालीला स्वभाव तेथे मातृकास ठाव शब्द झाला. आता जगाच्या निर्मितीबद्दल, आता हा सगळा विषय जगाच्या निर्मितीच्याकडून सोडवायचा. म्हणजे आता कसा सोडवायचा की ती गुणक्षोभिणी झालीच का, एवढा फक्त प्रश्नाचं उत्तर नाही आहे. इथे उत्तर कशाचं आहे, मूळ माया वायू स्वरूप, तिच्यातून ऐक गुणक्षोभिणीचे रूप. आता ती तारतम्याला आलेली जी प्रकृती आहे, तारतम्य याचा अर्थ समत्व संपलं. तरतम आपण भाव म्हणतो ना, त्याच्यातूनच तारतम्य शब्द आलेला. तर तारतम्याला येणं म्हणजे भेदभावानी प्रकट होणं. ती गुणक्षोभिणी म्हणजे ती प्रकृती, ती त्या भेदभावानी प्रकट करते. आता ती का प्रकट करते त्याचं काही उत्तर नाही. ती का करते हे आपल्याला माहीत नाही. ती भगवंताच्या इच्छेने करते, ती तिच्या इच्छेने, कारण तिला तिची स्वतंत्र इच्छा नाही आहे. ती सर्वतंत्र स्वतंत्र नाही आहे, ती भगवद आयत्त आहे, भगवंताच्या ठिकाणी परतंत्र आहे. म्हणून गुणविकार होताची अल्प गुणक्षोभिणी बोलीजे. जोपर्यंत सत्वरजतम हे गुण तारतम्याला आहेत तोपर्यंत तिला त्रिगुणमयी प्रकृती मूळमाया असं म्हणा, आणि त्यात थोडं तारतम्य आलं की तिला गुणक्षोभिणी म्हणा. अशा दोन व्याख्या आपल्याला समर्थांनी देऊन टाकल्या. आता आपण पुढे जायचं त्या दोन व्याख्या घेऊन. पुढे जाणीव मध्यस्थ. आता पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव हे तिन्ही, त्याच्या पुढे काय निर्माण होतं, जे सत्वरज आणि तम मिश्रित चालीला स्वभाव. आता ह्याच्या पुढची पायरी, पुढे म्हणजे पुढची पायरी. आता पहिली पायरी काय होती, आकाशासारखं परब्रह्म, पहिली पायरी. आकाशातल्या वायूप्रमाणे मूळ माया उत्पन्न झाली, दुसरी पायरी. आता त्या मूळ मायेच्या ठिकाणी, मधलं सोडून देऊ आपण, त्या मूळ मायेच्या ठिकाणी आता निर्माण काय झालं, किंवा पोटात काय आहे तिच्या, त्रिगुण. आता मूळ मायेच्या पोटात त्रिगुण आहेत ही समजून घेण्याची तिसरी पायरी. आता ते त्रिगुण साम्यावस्थेला आहेत हे लक्षात ठेवणं ही चौथी पायरी. त्यांची साम्यावस्था बदलणं ही त्यांची पाचवी पायरी. साम्यावस्था बदलल्याबरोबर ह्या गुणांचं काय सुरू झालं, जसे आपण टाके घेऊन लोकरीचं स्वेटर विणायला लागतो तसे ते तीन गुण एकमेकांच्या मध्ये विणायला लागतात. पर्सेंटेज बदलते, त्यांची टक्केवारी बदलते, आणि म्हणून ते सांगतात पुढे, म्हणजे याच्या पुढची पायरी सहावी पायरी काय झालं, जाणीव मध्यस्थ आणि नेणीव हे एकमेकांच्यात मिसळायला लागले. आता ते मिसळायला लागल्याबरोबर मिश्रित चालीला स्वभाव, स्वभाव स्वाभाविकपणे. आता काय निर्माण झालं, तेथे मातृकास ठाव शब्द झाला. म्हणजे निर्माण काय झालं, पहिलं तन्मात्र. शब्द हे पहिलं तन्मात्र आहे. ते कशाचं तन्मात्र आहे, आकाशाचं. आकाशाचा पहिला तन्मात्र शब्द. मातृका म्हणजे पुढे आपली मुळाक्षर अ आई पासून हळक्षज्ञेपर्यंत, आणि ते निर्माण होण्याकरता ओंकार. म्हणजे पहिल्या मातृका ज्याच्यातून निर्माण होणार त्या आधी ओंकार व्हायला हवा. आता ते म्हणतात तो शब्द गुण आकाशीचा, म्हणजे तो तन्मात्र आकाशाचा आहे. ऐसा अभिप्राव येथीचा, येथीचा म्हणजे समर्थांचा. ते म्हणाले आता मी आपल्याला असं सांगतो की आकाशाचा जो तन्मात्र आहे तो तन्मात्र शब्द हा आता प्रकट झाला. कशातून प्रकट झाला,
त्या गुणक्षोभिणीमधून प्रकट झाला, गुणांच्या क्षोभामधून प्रकट झाला. आता तो पहिला शब्द तन्मात्र म्हणजे काय? ओंकार. तर पहिला शब्दाचा जे प्रकटीकरण आहे ते ओंकार आहे, शब्द या तन्मात्राचं प्रकटीकरण. तर म्हणाले तो शब्दगुण आकाशीचा ऐसा अभिप्राव येथीचा शब्देची वेदशास्त्रांचा आकार झाला. मोठी उडी मारली. दोन गोष्टी आधीच सांगितल्या. मातृका म्हणजे ई अळक्षज्ञपर्यंत सांगून टाकलं. ते सगळं कशातून निर्माण झालं? ओंकारातून निर्माण झालं हे सांगून टाकलं. आणि आता त्याच्यातून काय निर्माण झालं? वेद निर्माण झाला. म्हणजे सगळे वेद हे त्याच्यामधून निर्माण झाले. पंचभूते त्रिगुणाकार अवघा वायोचा विकार जाणीव नेणिवेचा विचार वायोची करिता. म्हणाले पंचभूत पंचमहाभूत आता झाली आपल्याला कळली की पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. पंचतन्मात्र कळले, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे सगळे 5 महाभूत निर्माण झाली, 5 तन्मात्र निर्माण झाली. त्रिगुणाकार हे सगळे त्रिगुणाकार आहेत म्हणजे सत्व रज आणि तमानी युक्त आहेत. अवघा वायोचा विकार कुणाचा विकार आहे? आता प्रकृती म्हटलं नाही. अवघा वायोचा विकार म्हणजे मूळ मायेचा विकार. आणि जर म्हणायचं असेल वायोचा विकार तर वायो म्हणजे गतिमानता. त्या गतिमानतेचे विकार म्हणजे त्याच्यातून निर्माण झालं. मग जगताची व्याख्या काय झाली? गच्छती ती जगत, की जे प्रतिक्षणी लयाला जातं, जे सारखं फिरत राहतं, ज्याला गती आहे असं ते जगत आहे. जगत हे थांबणारं नाही. कोणत्याही क्षणी जग थांबत नाही. आपण म्हणतो मला हा क्षण थांबायला हवा आहे, तो माणूस थांबेल, जग थांबणार नाही आणि क्षणही थांबणार नाही. त्यामुळे जग हे सतत लयाला जाणार आहे आणि सतत गतिमान आहे. आणि गतिमानता हा गुण वायूचा आहे. जसा वायू गतिमान आहे तशी कोण गतिमान आहे? मूळ माया. ती पण त्याच्याच सारखी गतिमान आहे. म्हणून अवघा वायूचा विकार म्हणजे अवघा मूळ मायेचा विकार. म्हणून जाणीव नेणिवेचा विचार वायोची करिता. म्हणून जाणीव आणि नेणीव म्हणजे सत्वापासून तमापर्यंत या गुणाचा विचार तरी कुणाकरता करायचा आहे? वायोची करिता. म्हणजे मूळ मायेकरताच विचार आहे आणि मूळ मायाच करते आहे. म्हणजे विकार मूळ मायेचेच आहेत आणि करणारी कोण आहे? तीच आहे, प्रसरते तीच आहे. आणि त्यामुळे ती अखंड निर्माण करते. सारखी परम्युटेशन कॉम्बिनेशन्स सारखे एकमेकांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रमाणात मिसळत आहेत, वेगवेगळ्या वस्तू निर्माण होत आहेत, सातत्याने निर्माण होत आहे. आणि म्हणून वायो नसता कैची जाणीव. मग आता म्हणतात की गतिमानता नसेल तर जाणीव कुठली? म्हणजे उलट मूळ मायाच जर नसेल तर ज्ञानाचा संभव कुठला? म्हणजे आपण उलट काय लक्षात ठेवायचं की जिथपर्यंत परमार्थामध्ये जाणीव आहे तिथपर्यंत प्रकृती आहेच. तिथपर्यंत प्रकृती आहे. जिथपर्यंत दर्शन आहे, जिथपर्यंत पाण्याची आस आहे, जिथपर्यंत साधना आहे, जिथपर्यंत समाधीचा अनुभव आहे तोपर्यंत प्रकृतीच आहे. म्हणून ते म्हणतात की वायो नसता कैची जाणीव, जाणीव नसता कैची नेणीव. जर जाणीवच नसेल, जर ज्ञानच नसेल तर अज्ञान कुठून असेल? नसेलच. आता हे कुणाच्या ठिकाणी नसेल? ब्रह्माच्या ठिकाणी. आम्ही जाणणं ही स्थिती तिथे असणारच नाही. मग आम्ही अज्ञानी आहोत ही तरी स्थिती कुठे असणार? म्हणजे तिथे ना जाणीव आहे ना तिथे नेणीव आहे. म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी काय नाही आहे? द्वंद्व नाही. त्याच्या ठिकाणी जाणीव नेणीव हे द्वंद्व आहे. द्वंद्व कुठपर्यंत आहे? प्रकृतीपर्यंत. द्वंद्व परब्रह्माच्या ठिकाणी नाही आहे. म्हणून जाणीव नेणीव संपते कोणाच्या ठिकाणी? परमात्म्याच्या ठिकाणी. म्हणून जाणीव नसता कैची नेणीव, जाणीव नेणिवेस ठाव वायोगुण. ठाव म्हणजे स्थिती. जाणीव आणि नेणीव कुणामुळे आहे? वायूमुळे आहे. वायूमुळे आहे म्हणजे गतीमुळे आहे. गती कोणाला आहे? मूळ मायेला आहे. म्हणजे हे सगळं कुणामुळे आहे? मूळ मायेमुळे आहे. मूळ माया म्हणजे कोण? प्रकृती. हे प्रकृतीमुळे आहे. जेथे मुळीच नाही चळण तेथे कैचे जाणीव लक्षण. आता ब्रह्माचं वर्णन करतात. हे झालं सगळ्या प्रकृतीचं कौतुक सांगून झालं. आता काय म्हणतात? जेथे मुळीच नाही चळण.
जिथे मुळीच हालचाल नाही, जिथे मुळीच गती नाही, तिथे कैचे जाणीव लक्षण, तिथे काय जाणायचं? आणि म्हणून परमात्मा ही जाणीवेची गोष्टच नाही आहे, त्याच्याशी एकरूप होऊनच जाणं. त्या अद्वैतात एकरूप होऊन झाल्यावर काय तो अनुभव घेतो का घेत नाही ते त्याचं त्याला माहिती. तो काय फिरून आपल्याला सांगायला येत नाही. तो त्या अवस्थेशी एकरूप होतो. फिरून सांगायला कोण येतात? उपकार संतांचे, उपकार अनुभव घेणाऱ्यांचे. का? कारण ते तिथपर्यंत जातात, पोचतात, अनुभव घेतात आणि पुन्हा प्रकृतीच्या स्वाधीन होऊन आम्हाला अनुभव सांगतात. म्हणून त्यांच्यामुळे आम्हाला कळतं, त्यांचं एक काव्य वाचलं की कळतं की त्यांनी काय अनुभव घेतला. नाही तर कळलंच नसतं. काय आहे ही स्थिती आम्हाला कळलीच नसती. आता ते म्हणतात जेथे मुळीच नाही चळणं. आता तेथे कैसे जाणीव लक्षण, जिथे हालचाल नाही, म्हणजे जो ब्रह्माचा प्रांत आहे तिथे काहीच नाही. तिथे जाणीव कुठली, तिथे ज्ञान कुठलं? तिथे ज्ञान नावाची गोष्ट नाही, तिथे अज्ञानाला थारा नाही, त्यालाही तिथे स्थान नाही. म्हणून वायूचा गुण नेमस्त जाणावा. म्हणून हा जो वायूचा गुण आहे हा नियमाने बांधलेला आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला काय सांगितलं? प्रकृतीच्या गुणांनी ही सगळी सृष्टी बांधलेली आहे. तिने तिच्या गुणांनी आम्हाला बांधलेलं आहे. आता ते गुण कोणते? त्रिगुण. आणि मग त्या त्रिगुणातून जे निर्माण होत गेलं ते सगळं, मग त्याला काल म्हणा, मग त्याला दिशा म्हणा, मग त्याला वस्तुमात्र म्हणा, मग त्याला वजन म्हणा, मग त्याला हलकं म्हणा, त्याला स्पर्श म्हणा, त्याला रूप म्हणा, मग त्याला तुम्ही काही म्हणा. पण जे सगळं आविष्काराला येणार आहे ते सगळं त्या त्रिगुणांच्या मधून येणार आहे. आता एकापासून एक झाले, हे एक उगेची दिसोन आले, स्वरूप मुळीच भासले त्रिगुण भूताचे. एकापासून एक झाले की हा सगळा क्रम घ्यायचा तरी एकापासून एक, एकापासून एक झाले, हे एक उगेची दिसोन आले. आता एकापासून एक, एकातून एक, एकापासून एक निर्माण झालं. म्हणजे आता पाहिला क्रम आपण की कसे निर्माण झाले. हे एक उगेची दिसून आले, हे एक जे आहे हे सहज दिसून आलं. हे एक कोणतं दिसून आलं? तर परब्रह्म. म्हणजे आम्हाला प्रकृती कळली म्हणून ते ब्रह्म कळलं. ते ब्रह्म एकटं असतं तर आम्हाला कशाला कळलं असतं? या प्रकृतीच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला प्रकट केलं आहे म्हणून आम्हाला तो कळतो. म्हणून त्याला काय म्हणतात? जो त्याला जाणतो किंवा जेव्हा त्याचं वर्णन केलं जातं तेव्हा त्याला आत्मक्रीड असं म्हणतात. की तो जो आत्मा आहे तो त्याच्यातच खेळ करतो, तो त्याच्यातच लीला करतो. वास्तविक पाहता आपण कोण आहोत? आपण कोणीच नाही आहोत. हे जे काय आपण आपल्याला हे मिळवलं, मी ते केलं, मी ते केलं, किंवा कोण म्हणतं वेदांची निर्मिती झाली, कोण म्हणतं त्याच्यावर भाष्य केलं, कोण म्हणतं मी अभ्यास केला, कोण म्हणतं मला अनुभूती आली. कसली अनुभूती आली? कसला अभ्यास केला? त्याच्या पातळीवर गेल्यावर सगळा तोच आहे. तोच आम्हाला निर्माण करतो, तोच आम्हाला खेळवतो. जशी ती लहान मुलगी आपला भातुकलीचा खेळ मांडते, आपल्याला मागे येऊन गेली आहे कल्पना. प्रकृतीच्या रूपाने तो मांडतो आणि तो सगळा खेळ आपला गोळा करतो. तसा तो आपल्याच ठिकाणी खेळतो आहे. तो आपल्याच ठिकाणी खेळतो, दुसरं काही नाही. आपण त्याच्यात कोणी नाही. म्हणून समर्थांनी म्हटलंय ना की ईश्वर आणि परमात्मा याच्यामध्ये आणखीन मी कुठून आला? मला मी म्हणायला कुठे जागाच नाही, कारण मी नावाचं त्या ईश्वरापासून असं वेगळं काही अस्तित्वच नाही. हे परब्रह्म आणि हा जीव. परब्रह्म वेगळा आहे आणि जीव वेगळा आहे असं अस्तित्वच नाही. जर आम्हाला वेगळं अस्तित्वच नाही तर तोच आहे सगळा. बाकी आम्ही काय करतो? आम्ही काही करत नाही. तर ते म्हणतात की हे सगळं कशा करता आहे? कारण या एकामधून एक झालं त्यामुळे ते एक सहजच आमच्यासमोर प्रकट झालं. की ज्याच्यातून हे निर्माण झाले कुणीतरी शोधलं ना, कारण त्यांनी आम्हाला बुद्धी दिली. ब्रह्म अवलोकना करता जे ईशणा आमच्या ठिकाणी निर्माण केली. म्हणजे ब्रह्मावलोकन ईशणा ही भागवतकारांनी म्हटलं आहे की शेवटी आम्हाला कशा करता जन्माला घातलं? की त्याला कुणीतरी जाणं, की त्याला असं वाटलं. आणि म्हणून आम्ही शास्त्रांनी जो शब्द वापरला की एकाकी न रमनते, की तो एकटा रमत नाही. एकटा रमत नाही, नाही तो एकटा असेल तर तो कोण आहे ते कळणारच नाही.
तो कोण आहे हे कळावं, आणि आपण म्हणून त्यांनी त्याचं एकटेपण सोडलं. त्याचं एकटेपण सोडताना आपण एकाकी न रमणते म्हटलं. आणि गीताकारांनी सहयज्ञा प्रजा सृष्टवा म्हटलं की प्रजासहित प्रजा निर्माण केली. यज्ञ म्हणजे ईश्वराने आधी आपली आहुती टाकली, कारण तो चांगला होता, एकटा मस्त राहत होता, त्याला काय गरज होती हा पसारा वाढवायची. पण त्यांनी आपल्या एकटेपणाची पहिली आहुती म्हणजे यज्ञाची पहिली आहुती कोणाची आहे? परमेश्वराची आहे. सहयज्ञा प्रजा सृष्टवा, त्यांनी या यज्ञासहित प्रजा निर्माण केली. यज्ञ कशाचा केला? आपल्या पूर्ण म्हणजे सर्वतंत्र स्वतंत्रपणाचा यज्ञ करून त्यांनी स्वतःला उपाधी लावून घेतली आणि त्या उपाधीतून हे जग निर्माण केले. आणि म्हणून आम्हाला हे जग कळलं. आता फक्त त्याची इंटरप्रिटेशन्स, आता फक्त त्याचं स्पष्टीकरण किंवा तो विषय सोडवत कसा जायचा हा ज्याच्या त्याच्या रुचीचा विषय आहे. म्हणजे ज्याने त्यांनी आपल्या आवडीने सोडवा. की तो कशा करता, जसा कुसुमाग्रजांचीच कविता होती ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विणा भिकारी. एकच तत्वज्ञान सांगितलं की तेच अनादी अनंत अव्यय असं तत्व आहे. पण ते अनादी अनंत अव्यय तत्व मी त्याच्या मागे कोणी नाही आहे, आमच्या मागे आमची आई आहे. आता कवीला ते सुचलं की तो म्हणाला की कसा ओळखावा की ज्याला माताच नाही, ज्याला प्रसवणारीच कोणी नाही, असा जो आहे ते परब्रह्म. आणि म्हणून त्यांची कविता स्वामी तिन्ही जगाचा आई विणा भिकारी अशी आली की हे जे आहे ना की ही ज्याची त्याची मनाची संगत लावण्याची पद्धत, आमचं समाधान आहे त्याच्यामध्ये जे समाधान आहे ते समाधान ज्यांनी त्यांनी आपल्या परीने करून घ्यावं. प्रत्येक आचार्यांनी आपल्या परीने समाधान करून, प्रत्येक ग्रंथकर्त्यांनी आपल्या परीने समाधान करून. तर इथे ते सांगतात हे एक उगेची दिसून आले, अगदी उगीच सहज, अगदी काही आम्हाला प्रयास करावे लागले नाही. म्हणजे खरे उपकार आम्ही कुणाचे मानायचे? प्रकृतीचे. आणि म्हणून त्या सप्तशतीच्या त्या पोथीमध्ये ते जे आपण म्हणतो ना नेहमी, या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, शांतिरूपेण संस्थिता, क्षुधारूपेण संस्थिता, तृप्तिरूपेण संस्थिता, विद्यारूपेण संस्थिता, अनेक प्रकारांनी तूच राहिली आहेस. आणि तू आहेस म्हणून सगळ्यात शेवटी काय म्हणतो, या देवी सर्व भूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता. तू आम्हाला भ्रांत, आमच्या अंगावरती एक अविद्येची चादर टाकून दिलेली आहेस, अविद्या नावाची चादर टाकली आहेस, त्या भ्रांतिरूपेण संस्थित तूच राहिली आहेस. आमच्या ठिकाणी अविद्या रूपाने राहिली आहेस, त्या तुला नमस्तस्ये 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 नमो नमः. ती माया रूपेण संस्थित, ती आमच्या ठिकाणी माया या रूपाने राहिलेली आहे. आता इथे ते म्हणतात म्हणून इथे कुठे गेलं, हां, स्वरूप मुळीच भासले त्रिगुण भूतांचे. आता जे प्रकट झालं ते आम्हाला त्रिगुणांचीच प्रकटीकरण झालं, आम्हाला त्रिगुणामध्येच ते दिसू लागलं. ऐसा हा मुळीचा कर्दमू पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू. हा मुळीचा कर्दमू, या ठिकाणी कर्दम म्हणजे त्याला चिखल म्हणतो आपण, की हा मूळची ही सगळी दलदल आहे, म्हणजे एक कटकट सगळी इथे आहे. ऐसा हा मुळीचा कर्दमू पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू. मुळाशी फक्त माया किंवा मुळाशी फक्त प्रकृती कशी समजून घ्यायची एवढीच कष्टाची बाजू आहे. आणि म्हणून त्यांनी कष्टाची सगळी बाजू काढून टाकली. बघा त्यांनी काय केलं, मूळ मायेच्या पोटातच त्रिगुण देऊन टाकले. माझा ती मूळ माया अव्यक्तामध्ये येते, मग ते व्यक्ततेला येतं, मग तो महत, मग तो अहंकार, भानगडीतच पडले नाही. ते म्हणले आपल्याला कशाला पाहिजे, आपल्याला यातलं काही नको. आणि त्यांनी सरळ त्या मूळ मायेच्या पोटात 3 गुण टाकून देऊन त्यांनी विषय पुढे नेला. आणि म्हणून ते आता इथे सांगतात ऐसा हा मुळीचा कर्दमू. नका म्हणले त्या चिखलामध्ये पाय तोडवू, पुढे चला. पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू सांगता एकापासून एक उगमू हेही खरे. आता म्हणाले पुढे जर तुम्हाला क्रम सांगतच जायचा तर एकातून एक निर्माण झालं असा उपक्रम करायला, म्हणजे अशी सुरुवात करायला आपल्याला काही हरकत नाही. वायोचा कर्दम बोलिला तयापासून अग्नी झाला, सुरू झाला. आता पंचमहाभूतांचा आता सोपा विषय त्यांनी मांडायला सुरुवात. तोही पाहता देखील कर्दमूची. पुन्हा त्याच्याही ठिकाणी हे काय पंचमहाभूत काय लहान प्रकरण आहेत का? ते म्हणाले अहो प्रकृतीला त्या मूळ मायेला तिला महामाया म्हटलं म्हणून तिथं सगळं संपलं असं नाही म्हणाले.
हे सगळे महानच आहेत. म्हणून ही भूत जी आहेत ती महाभूत आहेत, म्हणून ती पंच महाभूत. आता त्या महाशब्दाला समर्थांनी काय केलं? कर्दमू. ते म्हणाले महा नका म्हणून, त्याला कर्दम म्हणा. चला, त्या चिखलात पडलो, त्या अडचणीत पडलो, आणि म्हणून वायोचा कर्दम. आता वायोतून निर्माण झालेला कर्दम बोलिला, तर यापासून अग्नी झाला. तोही पाहता देखील कर्दमूची. आता तोही अग्निपासून झाले आप, जल निर्माण झालं, तेही कर्दम स्वरूप, तेही काही सामान्य नव्हे. आपापासून पृथ्वीचे रूप, तेही कर्दम रूप. ही पाचही महाभूत कशी निर्माण झाली हे त्यांनी इथे आपल्याला सांगून टाकलं. आता येथे आशंका उठली, भूतास जाणीव कोठे देखील. आता म्हणाले आम्हाला शंका आली की तुम्ही त्या जाणीवेची भाषा करता, त्या कर्दमातच जाणीव संपली का? म्हणजे त्या मूळ मायेतच संपली का? आता पुढे नाही का राहिली जाणीव, असं त्यांना म्हणायचंय. तरी भूतात जाणीव ही ऐकली नाही व आता. भूतांना जाणीव आहे असं काही आम्ही ऐकलं नाही व आजपर्यंत कुणाकडून, की कुणी तर काही आम्हाला सांगितलं नाही की त्या भूताला जाणीव आहे. म्हणजे आकाशाला जाणीव आहे असं कोणी सांगितलं नाही, वायूला जाणीव आहे असं कोणी सांगितलं नाही, अग्नीला जाणीव आहे असं कोणी सांगितलं नाही, जलाला, पृथ्वीला असं काही कोणाकडनं कळलं नाही. जाणीव म्हणजे जाणते चळण, तेची वायूचे लक्षण. जाणीव म्हणजे काय? जाणीवपूर्वक होणारा म्हणजे जो हालचालीचा भाग, कर्माचा भाग, समजण्याचा भाग, हे जे काही आहे ते म्हणजे चळण. आणि ते चळण म्हणजे वायू आहे, ते वायूचे लक्षण. वायू अंगी सकळ गुण मागा निरोपिले. वायूच्या ठिकाणी हे सगळे गुण आहेत, हे तुम्हाला आधी सांगितलंच आहे. आता पुन्हा आपण कॉम्प्लिकेटेड करायचं नाही. त्यांनी आपल्याला पंचीकरणाचा सिद्धांत आधीच सांगून ठेवला आहे. पण या ठिकाणी त्यांनी पंचीकृत महाभूत सांगण्याच्या आधी त्यांनी निखळ महाभूत सांगितलं. त्यांनी इथे काय सांगितलं की वायूमधून अग्नी उत्पन्न झाला, म्हणजे चालना किंवा चळणा हा वायूपासून सुरू झाला. म्हणजे आकाश हे महाभूत हे त्याच्या निखळ रूपात सांगितलं, वायू हे महाभूत त्याच्या निखळ रूपात सांगितलं. तसंच अग्नी, तसंच जल आणि तसाच पृथ्वीचा काय, आता त्यांना ज्या पद्धतीने त्याचा गुणधर्म म्हणजे गंध आहे तो सुद्धा त्याच्या निखळ रूपात सांगितला. आता असो, मूळ बाय म्हणायचे. म्हणून जाणीव नेणीव मिश्रित अवघे चालिले पंचभूत, म्हणून या भूतात जाणीव असे. आता म्हणाले जाणीव आणि नेणीव मिश्रित. कुणाच्या ठिकाणी जाणीव नेणीव मिश्रित आहे? रजोगुणाच्या ठिकाणी. रजोगुण कुणाच्या ठिकाणी आहे? वायूच्या ठिकाणी. कारण वायू हालचाल करणार आहे, त्यामुळे तो रजोगुणांनी युक्त आहे. आणि म्हणून हा जो रजोगुण आहे तो रजोगुण म्हणजे जाणीव नेणीव यांचं मिश्रण आहे, तो मध्यम आहे. म्हणून जाणीव नेणीव मिश्रित अवघे चालिले पंचभूत. आता ही सगळे पाचही महाभूत याच्याच मिश्रणातून निर्माण झाली. म्हणजे यांनी तत्त्वज्ञान कसं मांडलं म्हणजे लक्षात कुणाला ठेवायचं? ज्याला दासबोधाचं तत्त्वज्ञान सांगायचं आहे त्याला म्हणावं लागेल की वायूपासून या जगाचं चलनवलन सुरू झालं. समर्थांना ते सांगायचं. समर्थ आपल्याला सांगतात की म्हणून जाणीव नेणीव मिश्रित अवघे चालिले पंचभूत. ही पंचमहाभूत या प्रत्येकाच्या ठिकाणी जो चालना म्हणजे चलनवलन जे आहे, ती चालना कोणामुळे आहे? वायूमुळे आहे. आणि म्हणून या भूतात जाणीव असे. कुणामुळे जाणीव आहे? चलनवलन वायूमुळे आहे, म्हणून वायूमुळेच जाणीव आहे. म्हणजे हे लक्षात ठेवलं पाहिजे आता. आणि कोठे दिसे कोठे न दिसे परी ते भूती व्यापून असे. आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे ब्रह्मांडामध्ये सगळीकडेच जाणीव आहे ही दिसेल असं नाही दिसत. या भिंतीला काय जाणीव करणार आहे आम्हाला? या जमिनीला काय जाणीव आहे करणार आहे? या लाकडाला काय जाणीव आहे आम्हाला करणार आहे. पण ती नाही कळली म्हणून तिथे जाणीव नाही असं समजू नका म्हणतात ते. कोठे दिसे कोठे न दिसे परी ते भूती व्यापून असे. तीक्ष्ण बुद्धी करिता भासे स्थूल सूक्ष्म. आम्ही जर फार बारकाईने विचार केला तर त्याच्यामधली स्थूलता आणि सूक्ष्मता कळते. आमच्या ठिकाणची स्थूलता कळते, याच्या ठिकाणची सूक्ष्मता जो करत जाईल त्याला कळते. ज्याला ते समजत जाईल की
काय असू शकेल याच्यामध्ये सूक्ष्मतेने त्या चैतन्याचा अंश जाणण्याचा किंवा वेध घेण्याचा, ज्याला तो एक दृष्टी विचार, ती त्याच्या साधनेची सूक्ष्मता, वृत्ती. कारण त्याकरता पतंजलींनी 2 प्रकारचे समाधी सांगितले. समाधीच्या आधी त्यांनी समापत्ती पण सांगितले आणि त्याला सवितर्क आणि सविचार असं म्हटले. त्या 2 मध्ये या सगळ्याचा उल्लेख आहे, स्थूल आणि सूक्ष्म. तो गृहीता, ग्रहण आणि गृहीतृ, ग्राह्य आणि ग्रहण असे विषय घेऊन त्यांनी तो विषय सोडवला. पण आत्ता आपल्याला त्याच्या काही इष्टतेत जाण्याचं कारण नाही. आता आपल्याला एवढंच पाहिजे आहे की आपण जर सूक्ष्मपणाने विचार केला, कुणी केला? ज्ञानदेवानी केला म्हणून रेड्यामुखी वेद बदलले, ज्ञानदेवानी केला म्हणून भिंत चालवली. कारण हे त्यांना सूक्ष्मतेने चैतन्य याच्यात कसं वास करतं हे त्यांना कळलं आणि म्हणून ते तो व्यवहार करू शकले. जर तीक्ष्ण बुद्धीने आणि सूक्ष्म विचारांनी आम्ही जर पाहिलं तर आम्हाला ते चैतन्य त्या ठिकाणचं समजेल. पंचभूते आकारली, भूते कालवी. आता ते पंचीकरणात आले बरं का, अजून आलेले नव्हते. आता ते म्हणतात पंचभूते आकारली. त्या पंचमहाभूतांना आता आकार आला. आकार कशामुळे आला? भूते कालविली. आता हे सगळे भूत मात्र कालवले. आता ते पंचीकरण झालं. आता आपण लक्षात घेतलं की आकाश, पंचीकृत आकाश कसं आहे? अर्ध म्हणजे 1/2 आणि मग सगळे 1/8 असं प्रत्येकाच्या बाबतीत झालं. आकाश, वायू, नंतर अग्नी, जल आणि पृथ्वी, हे त्याचं पंचीकरण. आता समर्थ म्हणतात की पंचभूते आकारली. या पंचमहाभूतांना आकार आला. भूते कालवली, तरी पाहता भासली एक स्थूल एक सूक्ष्म. जरी एकमेकांमध्ये कालवली तरी सुद्धा त्या भूतांच्या मध्ये सुद्धा स्थूल आणि सूक्ष्मता शिल्लक आहे. आकाश सूक्ष्म आहे, वायू सूक्ष्म आहे आणि रूपापासून म्हणजे अग्नीपासून स्थूल आहे. अग्नी प्रकट दिसतो आहे, जल प्रकट दिसतं आहे, पृथ्वी प्रकट दिसते आहे. पण आकाश आम्ही पाहू, या पोकळीला आम्ही आकाश म्हणतो, पण हे काही आकाश नव्हे. हा त्याचा एक हे लक्षण आहे त्याचं, ज्या लक्षणाने आम्ही त्याला पाहतो, पण ते सूक्ष्म आहे. कारण आमच्या हृदयाकाशामध्ये परमात्मा राहतो. कुठं माहिती आहे तो हृदयाकाश म्हणजे काय? ते काय ह्याच्यासारखी थोडीच पोकळी. काय पोकळी आहे कोणाला माहिती, कशी पोकळी आहे कोणाला माहिती, केवढी आहे कोणाला माहिती. त्यामुळे कल्पना आहे आपली आमची, हे सगळं दिसतं, हे आकाश आहे. वायू, कुठे वायू दिसतो आम्हाला? फक्त त्याचं लक्षण जाणं. वारा आला, झोमरा आला, बरं वाटलं, पानं हल्ली, हे सगळं आम्ही आपलं लक्षणांनी जाणतो. म्हणून ते म्हणतात आता निरोध वायो न भासे, तैसी जाणीव न दिसे, न दिसे परी ते असे भूतरूप.